हे गुड मॉर्निंग गाईज. नेहमीप्रमाणे मी माझी वेल अँड रायडर्स फॅमिली आणि यावेळेला पहिल्यांदाच राईडला येणारा माझा मुलगा नितांशू आम्ही सकाळी लवकर निघाले जव्हारमध्ये असलेल्या काळमांडवी वॉटरफॉलसाठी. सकाळीच लवकर गाडी घेऊन आम्ही विरार फाट्याला पोहोचले, कारण विरार फाटा आमचा मीटिंग पॉईंट ठरला होता. विरार फाट्याला एकमेकांशी चर्चा करून आम्ही जव्हारकडे निघाले. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे आणि ढगाळ वातावरणामध्ये रस्ता पार करत आम्ही काळमांडवी वॉटरफॉलकडे पोहोचले. काळमांडवी वॉटरफॉलला पोचल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी आम्ही बॅगा आमच्या ठेवल्या, गाड्या पार्क केल्या आणि चहा नाश्त्याचा आनंद घेऊन काळमांडवीकडे निघाले. काळमांडवीकडे जाताना तसा 10 मिनिटाचाच ट्रॅक आहे, पण हा 10 मिनिटाचा ट्रॅक अत्यंत अवघड आणि अडचणीवाला आहे, कारण की लाल मातीचा असलेला हा रस्ता पूर्णतः निसरता आणि उतरता आहे. जो जाताना आपलं लक्ष नसलं तर थेट आपला पाय घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळेच एकदम नीट काळजीपूर्वक आपला ट्रॅक पार करत होते. ट्रॅक पार करता करता आम्हाला समोरच काळमांडवीचं विहंगम दृश्य दिसलं, तरी त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अजून काळ्या दगडावरची उतरती वाट, चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याचं उत्तम उदाहरण होतं. ते पार करत आम्ही अखेर काळमांडवीला पोचले. काळमांडवीला गेल्यानंतर तुम्हाला एक अनुभव मिळेल की तिथे सगळे गावातलीच लोक लाईफगार्ड म्हणून असतात आणि तिथे एक नियम आहे की कंपल्सरी तुम्हाला लाईफगार्ड जॅकेट घ्यायचं आहे. जे जॅकेट घालूनच तुम्ही पाण्यामध्ये उतरू शकतात, ज्याची किंमत काहीतरी तासाला 150 रुपये आहे. आम्ही सगळ्यांनी ती लाईफगार्ड जॅकेट घेतली, कारण की आम्ही राईड करताना सुद्धा आमचे जॅकेट असतात. आम्ही पूर्ण काळजीपूर्वक राईड करतो. इथेही आम्ही पाण्यात उतरण्यापूर्वी सगळ्यांनी कंपल्सरी लाईफगार्ड जॅकेट घेतले आणि आम्ही पाण्यात उतरले. वरती असलेला सूर्य आग ओरकत होता, पण हळूहळू आम्ही पाण्यात उतरले. यावेळेला एक मजा घडली. आमचाच एक मित्र ओम, ज्याने खांद्यावरती बॅग घेऊन पाण्यात उतरण्याची एवढी हाई केली की त्याला लक्षातच नाही राहिलं की माझ्या खांद्यावरती माझी कपड्याची बॅग आहे, आणि तो तसाच पाण्यात उतरला. जेव्हा सगळ्यांनी त्याला आठवण करून दिली तेव्हा तो पण अचंबित झाला, अरे ये क्या हो गया. काळमांडवी हा वॉटरफॉल जव्हारमध्ये असून वर्षाच्या 12 महिने असणारा एकमेव वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो. सगळं झाल्यानंतर आम्ही परत आमच्या ठरलेल्या लोकेशनवर आले. सगळ्यांना भूक लागलेल्या होत्या. छोटा तर थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन आमच्याकडे येतच होता. मटणाचा रस्सा गरम गरम, त्याचा सुवास सगळीकडे पसरला होता. अखेर सगळ्यांनी एकत्रित वनभोजनाचा आनंद घेतला. चुलीवरच्या जेवणाचा मस्त मजा करत आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघाले. अखेर परतीचा प्रवास सुरू झाला आणि वेल अँड रायडरची धाकड म्हणून ओळखली जाणारी आमची लाडकी श्रिया, तिला परतीच्या प्रवासाची लीड देण्यात आली आणि तिने दिलेली जबाबदारी अगदी चोख पार पाडत सगळ्यांचाच परतीचा प्रवास अगदी सुखरूप केला.